कुठं? अहो ते हे ना ते कंगवे ते लटकवायचं. तुम्हाला रात्री कुठून दिसायला लागलं? आई तू घेऊन चालली का तिला सोबत? राहील का पण ती? कारण काय माहितीये का, रात्री आईकडेच असते ती. कशाची भाजी करते वैष्णवी? मटकीची भाजी चालू आहे, बाकी पोळ्या झालेल्या आहे. आणि हे बघा आमची दीदी कशी दिसते कमेंट कर. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता रोज गॅप पडतोय व्हिडिओला, कारण रोज 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 काय टाकायचं नवीन, त्याच्यामुळे सगळा गॅप पडतोय. आणि सपोर्ट पण करत नाही सगळेजण. कारण काय झालेलं आहे माहिती आहे का, आजी जी आहे आजी काही बोलत नाही आहे. आणि या दोघी पण यांच्या कामाच्या दिवाळीच्या कामाच्या ह्याच्यातच चालू आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला असं सगळेजण म्हणजे प्रतिसाद देत नाही आहे. सगळेजण आपापल्या ह्याच्यात आहे. आणि पुण्याहून इकडं आलो तसं व्हिडिओला थोडा लॅपच पडतोय. पण ठीक आहे, जाऊ द्या, आपल्याला आवड आहे त्याच्यामुळं आपण चालूच ठेवणार आहे. तर हे बघा इकडं वैष्णवी काय काय करते. वैष्णवीचं चालू आहे स्वयंपाक, भाजी करते. कशाची भाजी करते? मटकीची भाजी करते. आणि आमच्या दीदीला एवढे पाय फुटलेले, आता आमची दीदी घरात बसतच नाहीये. व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तरी तिला ओढत आणावं लागतंय. आता बघा तिचा कशाची भाजी करते वैष्णवी? मटकीची भाजी चालू आहे, बाकी पोळ्या झालेल्या आहे. आणि हे बघा आमची दीदी कशी दिसते कमेंट करून नक्की सांग. कुठं गेलता पिल्या? कुठं गेलता? कुठं फिरतीये तू? पडल ना ग, दिवसभर तू बाहेर फिरत राहती, काही काम नाही का तुला दुसरं? घरात भांडे घासायचे, झाडून घ्यायचं. कुठं जायचंय तुला आज आई सोबत? आई कुठं जाणार आहे आज? तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज सानवी जी आहे ना, तिच्या आता या अडीच वर्षात तिच्या पहिल्या वेळेस ती आईसोबत एक दिवस मुक्कामी राहणार आहे. आणि आई तू घेऊन चालली का तिला सोबत? राहील का पण ती? कारण काय माहितीये का, रात्री आईकडेच असते ती, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. ते आम्हाला तरी वाटतं राहील म्हणून. काय घ्यायचं तुला? थांब मी देतो. काय द्यायचं? ते काय थंड थंड ते काय ते नुसतं थंड पाहिजे त्या पोरीला. काय आई ही जास्त आगाऊपणा करायली, त्याच्यामुळे भरपूर जण म्हणे. पण तिला शाळेत टाकणं, अंगणवाडीत पाठवणं गरजेचं आहे. आई रोज घेऊन जात जा ना बाबा तिला. पहिला दिवस कधी काढायचा ती सांग? सोमवारी, परवा, मंगळवारी नाही तर सोमवारी. आता उद्याचं जाशील का शाळेत एकटी आई सोबत? नाही 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 नाही, तिला जरासं वळण लागू द्या. नुसतं बाहेर फिरायला लागली आहे ती, दिवसभर बाहेर असते ती उन्हातानाची. तुम्हीच सांगा किती काळी पडली ती. नुसतं रोडला बाहेर फिरणं चालू आहे. बस 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 बस, सर्दी येते मग शेंबूड येतो. तुला कोणाच्या घरी जायचंय? हा, फोन लावला का नीता त्याला? लावला फोन? सांडल दे. हा, नुसतं थंड पाणी पाहिजे तिला प्यायला, नुसतं येड्यासारखं करते आई. हे जाणार आहे बघा आज नीता ताईच्या तिथं. कारण काय माहिती का, तिथं आमच्या मामा आहे, त्यांना बघायला जाणार आहे, नाना आणि आई. त्याच्यामुळे ही सोबत चालली आहे त्यांच्या. आईला म्हटलं जा. हो रे, आताच बघ बरं, डबल नाही तर परेशान करेल बरं. पण त्यांच्या घरी खेळती आहे ती त्या पोरांसोबत. हा, तिथं काय माहिती का, देवेनी आहे, गोलू आहे, दीपा दिदी आहे, गोपू दादा आहे. हो ना, त्यांच्या घरी जायचं ना तुला? हा, रडशील का तू? बस ना दीदी, आता बस ना ग. गावाशी जायचं आहे तर थोड्या वेळात जायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला आता दिवाळीच्या खरेदीचे जे व्हिडिओ बघायला भेटणारच आहे. कारण काय माहिती आहे का,
हा दिवाळीची खरेदी करण्यासाठी यांना आता एकदा न्यायचं आहे. हिला तर काही गरज नाही ना ड्रेसची. हे बघा दिवाळीचा ड्रेस नवा नवा छान छान. आता सगळ्यांना खरेदीचं चालूच आहे. त्यांच्या घरी चालली का तू? काय करते तू? कशाला? हा कशाला भरतीये बॉटल? ए दीदी आजी कुठे आपल्या? आजीला घेऊन जाते का? आजीला घेऊन जायचं का? चल मग आजी का चला म्हणा. आजीला नवी नवी साडी घाला म्हणा. नाटी घाला म्हणा आजीला. नवी नवी नाटी. चलो झाकण लाव. चल आजीला म्हणा चला म्हणा माझ्यासोबत. नवीन नाटी नेसा म्हणा आजीला. चल हा चल ना आजीकडे देतो ना. आजीकडे आजीकडे आजीकडे. हा चल इकडे इकडे चल. आजीला नाही नेत का मग? हे बघा नुसतं एकच खेळायला पाहिजे तिला. नुसतं पाणी सांडायला पाहिजे. अगं नको ना ग सांडू पाणी. हा हे बघा अशा प्रकारे आमचा सगळा गोंधळ चालू आहे. आणि आता लगेचच यात तुम्हाला प्लेटा ज्या दिसते ना त्या दिसणार नाही. हे उद्या नाही तर परवा याचं काम करून टाकायचं आहे. आणि इथं खूप गर्दी होतीये. कारण रोहिणीताई पण म्हटली होती की आम्ही ज्या वेळेस येईन त्यावेळेस गर्दा ठेवू नको. कारण सगळा घरात प्रॉब्लेमच आहे नाही का रे? हा हे गर्दा जर गेला ना तर इथं सगळं मोकळं होऊन जाईल. नाही तर हे सगळा पसारा आहे कायमस्वरूपी असाच दिसतोय. तर याच्यासाठी बघू आता नाही का रे वैष्णव? पसारा न्यावाच लागणार आहे. हा सगळा कचराच झालेला आहे. ते बघा फिल्टरचं सगळं तुटलेलं त्याच्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे. आता आमच्या इथं भरपूर खर्च आहे. गॅस वाटा फिल्टर कलर द्यायचा आहे काय घराला? हा कशाचे काढले तू पैसे? हे बघा आईनं मोदीचे 2000 रुपये काढून खांडाला द्यायचं आहे का? त्याच्याकडे जाऊन आलो मी. त्या पद्माकरकडे बी फोन केला. तू म्हणे दिवाळी झाली करू मग डोळ्यात. ए दीदी फिल्टरचं पण आज बघू. आता फिल्टरचं पण आज करून टाकू. हा ना हे सगळं फुटलंय. आता याला आज बघावं लागेल. नाही तर मला रोज जार भरून आणावा लागतोय. हे बघा इथं जार रोज भरून आणावं लागतोय मला तिकडून लांबून. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी हा हा काय बडबड करते तू? कारण चोरासारखाच आवाज आलाय. लय जोरात वाजलाय ते. आजी काय दिसत होत तुम्हाला? कुठं? अहो ते हे ना ते कंगवे ते लटकवायचं. तुम्हाला रात्री कुठून दिसायला लागलं अंधारात? लाईट बंद असतो ना आपला. पण तिकडा उजेड पडत नाही इकडं वाम. हा तुम्ही ह्या नाट्या कौन आता नवीन आणल्याचा नवीन कौन नाही काढल्या घालायला? बरं मला एवढं सांगा बरं. तुम्हाला रोजच सांगावं लागतं आजी. हा आता तुम्हाला आता आम्हाला जास्त दिसतं ना. आम्हाला वाटतं ना ते खराब आहे म्हणून. बरं टाका ना. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर टाका म्हणलं टाकून द्यायचं. नवीन असायचं. जायचं का नित्याजीत जायचं का? त्या लेकराला घेऊन या ना दिवाळीला. तुम्ही चालले तर तुम्ही आणा ना. मी जात असते का दरबारी? लेकीची इथं जाऊन यायचं. मला कोण नाही धाडली. लेक नाही कोणीच नाही. हा एकला पारा नाही. मला धाडली गुणाचे कोण नाही. लेक नाही. आज उपास आहे का? एखादच कधी आता झाली.
कालच झाली का? कालच झाली आजी एकादशी. हो फराळाचा लागला. तर आजीला भरपूर फळाचा लागला असेल त्याच्यामुळे. काल खाल्ले ना आजी फराळ. अरे मागी नंतर चुलीत गेलं रे. मग कशाला धर? जाऊ द्या मग. समजत नाही ना रे. मग कशाला धरता? जाऊ द्या, द्या सोडून. राहत नाही आता दस होती का काय होत. उपासाचा खाल्लं संपला विषय. काय भाग रात्री दिल तर त्याच समजा मला येडा झाला रे जीव मग. दिदे काय करायला लागली तू? हा चिकून माती तरी चिवड नाही. बा आजीला आता सांगितलं तरी पण त्या म्हणताय हे उपासाचं याचं ते तरी सांगते त्या. कधी कोणता उपास? काय बापा एकादशच आहे. एकादशच धरत्या फक्त, चतुर्थी नाही धरीत का? मला नाही ते. काय कशाला पैसे? आजीला देते. आजीचे पैसे आहे का ते? कोणी घेतले? कोण काय म्हणत नाही तुला? काय तिचं नाव? 2 किलो आणले. खाता येईल ना घरी, रोज एक खायचं. काय तर चला, व्हिडिओ कसा वाटला बघा. वाजले आता 9:15. आता जायचं आहे आम्हाला जालन्याला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दीदी आज जाणार आहे 1 दिवसासाठी पुण्याला. का कोणाकड? मोठे पप्पा ड्रेस कोणी आणला का तुला? हा ड्रेस कोणी आणला तू घातलेला? तिला माहित नाही. मला काय माहित नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला असं लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.